साधारण 1980चे ते दशक हा असा काळ होता जेव्हा वेस्ट इंडिज संघ जगाच्या क्रिकेटवर राज्य करत होता. या संघात व्ह्यू रिचर्ड्स, अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग, जोएल गार्नर, कॉलिन क्राफ्ट, गॉर्डन ग्रीनिच, डेस्मन हेन्स यांसारखे जागतिक कीर्तीचे खेळाडू होते. आणि अशातच कॅरिबियन समुद्रातील बार्बाडोस या बेटावर माल्कम मार्शल नावाचा एक खुंकार, खौफनाक, नवा कोरा वेगवान गोलंदाज आकार घेत होता. याआधी याच बार्बाडोस बेटाने गॅरी सोबर्स, वेस हॉल्स सारखे खेळाडू वेस्ट इंडिज क्रिकेटला बहाल केले होते. 1977 साली माल्कम मार्शल बार्बाडोससाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करतो. आपल्या गोलंदाजीने तो सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतो आणि पुढच्याच हंगामात अल्विन कल्लीचरणच्या नेतृत्वाखालील भारत दौऱ्यासाठी माल्कम मार्शल हा नवा चेहरा वेस्ट इंडिज संघात डेरेदाखल होतो. सुरुवातीला माल्कमची कामगिरी तितकीशी खास नव्हती. डिसेंबर 1978 मध्ये बंगळूर येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात मार्शल एका झटक्यात बाद झाला. पण पंचांनी दिलेला हा निर्णय मात्र मार्शलच्या पचनी पडला नाही. बाउन्सर चेंडूवर दिलीप वेंसरकर यांनी केलेल्या जोरदार अपीलमुळे पंचांनी मार्शलला बाद ठरवले. मार्शलच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि तो ज्यावेळी पॅव्हलिनच्या दिशेने चालू लागला त्यावेळी दिलीप वेंसरकर यांनी स्लेजिंग केले, टोमणे मारले असा गैरसमज मार्शलच्या डोक्यात घर करून राहिला. या घटनेचा मार्शलच्या मनावर इतका परिणाम झाला की त्याने संधी मिळताच बदला घेईन अशी शपथच घेऊन टाकली. पुढे 1979च्या ICIC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज संघात मार्शलची निवड केली जाते. पण अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग, कॉलिन क्राफ्ट आणि जोएल गार्नर या चौकटीमुळे अंतिम 11 जणांमध्ये माल्कमला मात्र स्थान मिळत नव्हते. 1980 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडचा दौरा केला आणि या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात माल्कमला संधी मिळाली आणि याच संधीचं त्याने सोनं केलं. त्याने एका मागोमाग एक असे मधल्या फळीतील 3 बळी घेतले आणि इंग्लंड संघ धारातीर्थी पडला. यानंतर केवळ 24 धावात त्याने 7 बळी घेतले आणि इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानापासून बार्बाडोसच्या किनारपट्टीवर एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीच्या वेगाने चेंडू टाकून फलंदाजाला धडकी भरवणारा गोलंदाज कोण? हा माल्कम मार्शल. पुढे 1983 साली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज अशी कसोटी मालिका होती. या मालिकेतील 5व्या सामन्यात दिलीप वेंसरकर आणि माल्कम मार्शल यांच्यातील द्वंद्व जगाने पाहिलं. भारताविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यात घेतलेली शपथ मार्शल विसरला नव्हता. त्याने कित्येक जीवघेणे बाउन्सर वेंसरकर यांना टाकले, पण तितक्यात चपळाईने वेंसरकर खेळत होते. या मालिकेतील वेंसरकर यांची कामगिरी तितकीशी खास नव्हती, पण शेवटच्या सामन्यात मात्र ते शतकाच्या अगदी जवळ होते. पण वेंसरकर यांना शतक करू देणार नाही असा पणच जणू माल्कम मार्शल यांनी केला होता आणि चित्त्याच्या वेगात धावत येऊन त्यांनी एक चेंडू वेंसरकर यांना टाकला आणि बॅटची कड घेत दिलीप वेंसरकर स्लीपमध्ये झेल देत 94 धावांवर बाद झाले. पुढे 1983च्या ICIC विश्वचषक स्पर्धेसाठी हॅट्रिकसाठी वेस्ट इंडिज संघ सज्ज झाला होता. माल्कम मार्शल यांना वर्ल्ड कप विजयाची इतकी खात्री होती की त्यांनी बक्षिसाच्या रकमेतून नवी अलिशान कार घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी ही कार बुक देखील केली होती. पण कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाची स्वप्ने धुळीला मिळवली आणि माल्कम मार्शल यांनी ऑर्डर केलेली कार रद्द करावी लागली. वर्ल्ड कप नंतर वर्ष अखेरीस वेस्ट इंडिज संघ 6 कसोटी सामने आणि 5 एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात आला होता. यावेळी मात्र बदल्याची आग वेस्ट इंडिज संघात जाणवत होती. माल्कम मार्शल नावाचा तोफगोळा बदल्याच्या भावनेने जळत होता. कानपूर येथील पहिल्याच कसोटीत त्याने 92 धावांची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या सगळ्या डावात मार्शलने 4-4 बळी घेतले. यावेळी माल्कम मार्शलच्या गोलंदाजीचा वेग बघून भारतीय खेळाडूंना धडकी भरली होती.
पहिल्या डावात खेळताना सुनील गावस्कर यांना मार्शल यांनी टाकलेल्या चेंडूचा वेग इतका होता की गावस्कर यांच्या हातातून बॅट उडाली आणि ते शून्यावर बाद झाले. कधी हेल्मेट न वापरणारे सुनील गावस्कर मार्शल यांना खेळताना हेल्मेट वापरू लागले. खुंखार आणि खौफनाक गोलंदाजी काय असते याचा प्रत्यय भारतीय खेळाडूंना आला होता. शेवटी माल्कम मार्शल यांनी या मालिकेत 33 विकेट घेत या युद्धाचा शेवट केला. आपल्या 81 कसोटी सामन्यात 22 वेळा 5 बळी आणि 4 वेळा एका डावात 10 बळी घेण्याचा पराक्रम करणारा, प्रति ओव्हर 4च्या सरासरीने 376 बळी घेणारा पहिला वेस्ट इंडिज खेळाडू, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1651 बळी घेऊन पराक्रम करणारा, आपल्या धोकादायक बाउन्सर, अचूक यॉर्कर, अंदाज न येणारा स्विंग आणि बंदुकीच्या गोळीप्रमाणे वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा, भल्या भल्या खेळाडूंना काळजात धडकी भरवणारा, कित्येक खेळाडूंची कारकीर्द सुरू होण्याआधीच संपवणारा घातक गोलंदाज माल्कम डेन्झिल मार्शल. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 18 एप्रिल 1958 रोजी ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे माल्कम डेन्झिल मार्शल यांचा जन्म झाला. माल्कमचे वडील डेन्झिल मार्शल हे सुद्धा एक क्रिकेटपटू होते. ते एका क्रिकेट क्लबसाठी खेळायचे. पण दुर्दैवाने माल्कम 1 वर्षाचा असतानाच रोड अपघातात वडिलांचा मृत्यू झाला आणि ह्या कुटुंबाची दुर्दशा झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर छोट्या माल्कमला त्याच्या आजोबांनी क्रिकेटचे बाळकडू दिले. ह्या मुलामध्ये गोलंदाजी हा उपजत गुण होता आणि बघता बघता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये माल्कम मार्शल हे नाव चर्चेत आले. आणि 15 डिसेंबर 1978 रोजी बंगळूर येथे झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मार्शलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या भेदक गोलंदाजीने माल्कम मार्शल कमी वेळात प्रकाश झोतात आला. मार्शलच्या चेंडूचा वेग इतका होता की मोठमोठे खेळाडू त्यांना घाबरत असत. 14 जून 1984 रोजी इंग्लंड विरुद्ध खेळत असताना सलामीवीर अँडी लॉईडला वेस्ट इंडिजच्या मार्शल आणि जोएल गार्नर या तोफखान्याचा सामना करावा लागला. वैशिष्ट्य म्हणजे नौखा असूनही अँडी लॉईड इतका सुरेख फलंदाजी करत होता की याआधी कुणालाही त्याचा विकेट घेता आला नव्हता. अल्पावधीतच अँडी लॉईडने 5 शतके ठोकली होती. खेळपट्टीवर झुंजत असतानाच माल्कम मार्शलचा एक उसळता बाउन्सर चेंडू अँडी लॉईडच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला. या चेंडूचा वेग इतका होता की हेल्मेट तुटून अँडीच्या डोळ्याला जबर दुखापत झाली आणि अवघ्या 30 मिनिटात अँडी लॉईडची कारकीर्द संपून गेली. तो पुन्हा कधीच आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही. एकदा इंग्लंड विरुद्ध खेळताना मार्शल यांचा एक हात फ्रॅक्चर झाला होता. त्यांनी एका हाताने खेळताना 53 धावात 7 विकेट घेतले आणि फलंदाजीतही कमाल केली. माल्कम मार्शल यांच्याविषयी बोलताना सुनील गावस्कर म्हणतात, मार्शल यांचा चेंडू जमिनीवर पडल्यावर अंदाज लावणे कठीण होते की चेंडू नेमका कुठल्या दिशेने स्विंग होईल. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वासिम अक्रम म्हणतो, माल्कम मार्शल गोलंदाजी करताना फक्त 2च चेंडूत समोरच्या खेळाडूचा वीक पॉइंट ओळखत असत. इंग्लंडचा कर्णधार ॲलेक्स स्ट्युअर्ट म्हणतो, माल्कम मार्शल मैदानावरील सर्वात भयंकर प्रतिस्पर्धी होता आणि मैदानाबाहेर तो सर्वात चांगला मित्र होता. एकदा दौऱ्यावर असताना फावल्या वेळात माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग आणि इतर खेळाडू पत्ते खेळत बसले होते. मायकेल होल्डिंग यांचा लक्ष मार्शल यांच्या पायावर गेला. त्यांनी पाहिले की मार्शल यांनी दोन्ही पायांना लोखंडी वजने बांधून ठेवली होती. तेव्हा आश्चर्यचकित होऊन मायकेल होल्डिंग यांनी याबाबत मार्शल यांना विचारले. तेव्हा मार्शल म्हणाले, ही वजने बांधल्याने माझे स्नायू मजबूत होतात आणि जेव्हा ही वजने मी काढतो आणि मैदानात उतरतो तेव्हा दिवसभर माझे पाय थकत नाहीत. खूप वर्षांच्या रिलेशन नंतर माल्कम यांनी मरणापूर्वी 2च महिने अगोदर पत्नी कॉनी यांच्याशी विवाह केला. त्यांना माली हा मुलगा आहे. 1992 साली माल्कम मार्शल यांनी निवृत्ती जाहीर केली. एक वादळ बार्बाडोसच्या समुद्र किनाऱ्यावर शांत झालं
त्यानंतर वेस्ट इंडिज आणि इतर देशातील वेगवान गोलंदाजांना त्यांनी प्रशिक्षण दिले. आफ्रिकेचा शॉन पोलाक हा त्यांचाच शिष्य होता. त्यानंतर माल्कम मार्शल यांना कॅन्सर ह्या दुर्धर आजाराचा सामना करावा लागला आणि वयाच्या केवळ 41व्या वर्षी 4 नोव्हेंबर 1999 रोजी जगातील ह्या महान खेळाडूने अखेरचा श्वास घेतला. मित्रांनो, ज्या क्रिकेटने आपल्या बालपणात साखर पेरली त्या काळातील वेस्ट इंडिज संघाचा एखादा सामना तुम्हाला आठवला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माल्कम मार्शल या ध्येयवेड्या क्रिकेटपटूला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.